भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। राज्यसभा उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन ते सध्या दिल्लीला रवाना झालेत। 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी त्यांनी तयार केली आहे। दिल्लीतील वरिष्ठ नेते यामधून 4 नावं फायनल करणार आहेत। तर रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून 24 पैकी 4 नावांची निवड केली जाणार आहे। त्यामुळे आता ही 4 नावं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या 24 जणांमध्ये कुणाकुणाची नावं आहेत आपण एकदा पाहूयात ग्राफिक्स मधून। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, तसंच विजया रहाटकर, भागवत कराड यांची नावं सध्या चर्चेत आहेत। तर या संदर्भात ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, 24 जणांची नावं घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आता दिल्लीला रवाना झालेत। काय एकूण अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, खरं तर यादी दिल्लीला पोहोचली आहे, परंतु नावांवरती कुठल्या सहमती होते हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यादी घेऊन दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि एकंदर आपण पाहिलं असेल तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह एकूण 12 महत्वाच्या नेत्यांची उपस्थितीत बैठक झाली आणि या नावांवरती चर्चा करण्यात आली होती। त्यामध्ये ज्या पद्धतीचा उल्लेख आता तुम्ही केला त्या सगळ्या नावांचा समावेश आहे। त्यासोबतच प्रत्येक जागेसाठी किमान 4 ते 5 पर्याय ठेवूनच या सगळ्या यादीची जी किती एक संपुष्टता आणि सगळी करून ती यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आजच्या बैठकीमध्ये नितीन नवीन असतील किंवा स्वतः भाजपचे वरिष्ठ अध्यक्ष नेते असतील यांच्या उपस्थितीमध्ये कुठल्या नावांवरती शिक्कामोर्तब होते आणि खऱ्या अर्थानं उद्या या यादी संदर्भातली घोषणा देखील होऊ शकते असं देखील कळतं। त्यामुळे उद्या किंवा परवा 2 दिवसात होणाऱ्या या घोषणेमध्ये नेमक्या कुठल्या नावांवरती सहमती होते। प्राथमिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर विनोद तावडे यांच्या नावावर जवळपास सहमती झाल्याचं कळतंय। दुसऱ्या बाजूला त्यासोबतच रामदास आठवले हे सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांचं नाव दिल्लीतून फायनल होईल। परंतु ज्या उर्वरित 2 जागा आहेत त्यावरती कशा पद्धतीने जातीगत समीकरण आणि राजकीय समीकरण साधून उमेदवार दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वार्थानं सगळ्यांचंच लक्ष लागलंय। निश्चित धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।